जिल्हा बांधकाम कामगार संघटनेतर्फे बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आयुक्तांना निवेदन देण्यात आले। यावेळी सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। बांधकाम क्षेत्रातील कामगार मागील अनेक महिन्यांपासून बांधकाम कामगार प्रमाणपत्र मागणी करतायत। महाराष्ट्र राज्य शासनाने वरील केलेल्या अध्यादेशानुसार शहरी भागात राहणाऱ्या बांधकाम कामगारांना महानगरपालिकेने प्रमाणपत्र देणे क्रमप्राप्त आहे, परंतु ते अजूनही प्राप्त झाले नाही। या संदर्भात जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेतर्फे आयुक्तांना मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य शासनाने बांधकाम क्षेत्रातील कामगार जे आहेत त्यांना बिल्डर इंजिनियर प्रमाणपत्र देत नसल्यामुळे त्यांची नोंदणी होत नाही, त्यांचा रिन्युअल होत नाही। या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सर्व महानगरपालिका, नगर परिषद व ग्रामपंचायत यांना शासकीय अध्यादेशाद्वारे अशी सूचना दिली केलेली आहे की प्रत्येक बांधकाम क्षेत्रातील कामगारांना ज्यांना प्रमाणपत्र मिळत नाही बिल्डर इंजिनियर तर्फे त्यांना प्रमाणपत्र मनपा व यांनी द्यावं। परंतु या ठिकाणी मनपा प्रशासनाने अशी आडकाठी भूमिका घेतलेली आहे की बांधकाम कामगारांनी जर टॅक्स भरलेले नसले, नागरिकर भरलेले नसले तर त्यांना प्रमाणपत्र मिळणार नाही। अशा प्रकारे एक अवाजवी अट टाकून ही जळगाव शहर महानगरपालिका आणि ते आयुक्त साहेब हे महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करायच्या ठिकाणी त्याचं उल्लंघन करत आहे। आणि या आपल्या जळगाव शहरातील हजारो बांधकाम कामगार जे आहेत ते नोंदणीपासून आणि रिन्युअलपासून यांच्या या आततायी भूमिकेमुळे त्यापासून वंचित राहत आहेत। या पार्श्वभूमीवर आम्ही या ठिकाणी अशी मागणी करत आहोत की सर्व बांधकाम कामगारांना कुठलीही अवाजवी अट न लावता ताबडतोब प्रमाणपत्र दिलं पाहिजे। तो बांधकाम कामगार झोपडपट्टीतला असू द्या, कुठलाही असू द्या, त्याला प्रमाणपत्र दिलं पाहिजे। आणि जर यांना असं वाटतं की बांधकाम कामगारांनी बंगल्यात राहायचं, आयुक्तांनी आपला बंगला खाली करावा व सर्व बांधकाम कामगारांना राहण्यासाठी द्यावा। अन्यथा आम्हाला सर्व लोकांना जर बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र मिळालं नाही तर या ठिकाणी आयुक्ताला काम करायला आम्ही बंद पाडू, त्यांना काम करायला मनाई करण्यात येईल आणि मोठं आंदोलन